आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। याद राखा, गाठ माझ्याशी आहे, एकालाही सोडणार नाही, असा गर्भित इशारा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिला आहे। रामनगर येथे बंद असलेला जालना सहकारी साखर कारखाना सध्या आमदार अर्जुन खोतकर यांच्या ताब्यात आहे। या कारखान्याच्या कामगारांचा आणि शेतकऱ्यांचा मेळावा गुरुवार दिनांक 3 रोजी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतला होता। त्या पार्श्वभूमीवर आमदार खोतकरांनी आज शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये हा इशारा दिला आहे। 69 लाख रुपयाचे शेअर्स फक्त 7% माझी पार्टनरशिप आहे। मग त्या कारखान्यामध्ये रस्ता जाईल कुठून? जमिनीतून जाईल ना। आज माझ्याने गेलं तर कोणाची तर जमिनीतून जाईल। ठीक आहे, माझं खुलं आव्हान आहे की माझ्या कारखान्यातून रस्ता मला साधा जाऊन द्यायचा नाही, मीच तो रस्ता जाऊन देणार नाही। मी पत्र देऊन टाकेल तुम्हाला, हा रस्ता जाऊन द्यायचा नाही, ठीक आहे तुम्हाला पुढे करायचं ते करून टाका। म्हणजे अशा पद्धतीनं खोट्या काहीतरी हे करायच्या, कोर्टामध्ये जायचं, कोर्टामध्ये काहीतरी दाखल करायचं आणि मग त्या कोर्टात दावे आहे म्हणून बँक आपल्याला फायनान्स करत नाही आणि कारखाना सुरू होत नाही। मला असं वाटतं या सर्व गोष्टी प्रश्न फक्त कामगारांच्या देण्याच्या संदर्भात होतात आणि कामगारांच्या देण्याच्या संदर्भामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये स्टे दिलेला आहे। अब सुप्रीम जेव्हा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, सुप्रीम कोर्टाच्या समोर प्रकरण आहे, तर आपण काय करणार? आपण कोण काय करणार आहे? कोणीतरी कानं भरवलं आणि त्याबद्दल बदनामी आम्हाला याच्याकडे संशय की आमचे म्हणणारे काही आमच्यासोबत राहणारे आपण तिकडं आमच्या मित्र पक्षाचे लोक हात करू अशा पद्धतीचे धंदे करतात, काही आमच्या विरोधात धंदे करतात, ते कामाला लागलेत। याद राखा, गाठ अर्जुन खोतकर सोबत आहे, तुम्हाला एकाला सोडणार नाही। त्यामुळं निश्चितपणे तुमची बोलती पुढे बंद करायची ही मला चांगल्या पद्धतीने कळतं आणि पुढच्या कालखंडामध्ये हा जिल्हा शिवसेनामय ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनामय आपल्याला कसा करायचा या संदर्भातला पूर्ण ताकदीने आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी लावावं। दरम्यान याचवेळी नामदार योगेश कदम यांची शिवसेनेच्या जालना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला आणि त्यांनी देखील उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले। आजच्या या बैठकीच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठांनी मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांनी दिलेल्या सूचना बाबांनो, आता आपण इथे मेळावा घेतला, बैठक घेतली, आपण चर्चा करून निघून गेलो, इथे सांगितलेलं आपण ऐकलं आणि पुन्हा विसरलो असं बाबांना करू नका। ज्या ज्या सूचना आपल्याला केलेल्या आहेत, महिला आघाडी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे। माझ्याकडे ग्रामविकास खाता आहे, या ग्रामविकास खात्यामध्ये उमेद अभियान आहे, उमेद अभियानाचा मी राज्यमंत्री आहे म्हणून आपण ताई आपल्या पदाधिकारी म्हणून आपापल्या गावामध्ये ज्या ज्या महिला बचत गट काम करतायत त्या महिला बचत गटांना उमेदच्या माध्यमातून आपल्या कुठल्या गोष्टी काय मदत करायची असतील तर त्या देखील आपण नक्कीच करू। माझी संपूर्ण ताकद द्यायची तयारी आहे आणि ज्यावेळेस खोतकरच्या ज्यावेळेला संपर्क मंत्रीपद द्यायचा निर्णय होत होता, मला होल्डवर ठेवलं होतं। नाशिकचा आणि रायगडचा पालकमंत्री पदाचा निर्णय होत नाही म्हणून मी म्हटलं मला जालना द्या, मी जालन्याची जबाबदारी स्वतः घेतो, जालन्याचे संपर्क मंत्रीपद मला द्या, काही अंतर किती लांब असू द्या, मी स्वतः लक्ष घालून त्यामुळे जालन्याचे जे काही मला प्रयत्न करता येते ते मी प्रयत्न करेन। आणि म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या संपर्क मंत्री पदाच्या मार्फत आपला शिवसेना पक्षाला अजून आपण मजबूत करूया। समाज अजून खोतकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या सकट आपण सर्व काम करू आणि शिवसेना पक्षाला मजबूत करूया एवढीच विनंती करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।